सोलापुर से एक बड़ी राजनीतिक हलचल तेज हो गई है। पूर्व विधायक दिलीप माने ने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से हुई अपनी बैठक का खुलासा किया। माने ने बताया कि इस बैठक में दुहेरी पाइपलाइन, हवाई सेवा और आईटी पार्क जैसी महत्वपूर्ण मांगे मुख्यमंत्री ने मंजूर की हैं। आदेश आमच्याकडे डायरेक्ट प्राप्त नाही झालं। आता नागपूर खंडपीठामध्ये कोणीतरी नागपूरच्या एका डायरेक्टरनी गेलेला आहे। 11 नोव्हेंबरला त्याची तारीख पडलेली आहे। मला नाव नाही कळालेलं, पण त्याचं मला मेसेज आलाय। मग 11 नोव्हेंबर नंतर त्याचा बहुतेक निर्णय होईल। तो मला मी व्हॉट्सअपवर कळवतो ती सगळ्या गोष्टी। नाही, मी सभापती म्हणून शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे माझ्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान होणे। मी सभापती खूप वर्ष होतो, 20-25 वर्ष झालं बाजार समितीवर। ह्या धोरणामुळे जर डायरेक्ट शेतकऱ्याचं चांगलं होत असेल तर मी त्याचं स्वागत करतो। मला सभापती व्हायचं आहे असं नाही आहे। जिल्ह्यातले 51 मार्केट कमिटी आहेत असे, ते सगळ्यावर येणार आहे ना। असं जे मुख्यमंत्री साहेब असू दे किंवा आता आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारतोय, शेतकऱ्यासाठी निश्चित चांगलं होत असेल तर आमची काही अडचण नाही। आम्ही करत त्या कुठल्याच गोष्टीला चॅलेंज करणार काय तर त्यांचं धोरण असेल। त्यामुळे ह्या मार्केट कमिटीचा निर्णय घेतला, आम्हाला काही वाटत नाही। कारण काय चांगलंच होतंय ना, त्यांचं धोरण चांगलंच असेल। शेतकऱ्याचं जर मुळावर कोण उठत असेल तर आम्ही ठीक होतं, पण ते शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करूनच त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील। आम्हाला की सभापती आहे आपलं जातंय म्हणून आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही आहे। कार्यकर्त्याशी चर्चा झाली नाही, पण जे जवळचे कार्यकर्ते आहेत जे नेहमी माझ्यावर असतात की मला नेहमी म्हणत असतात मला काय तर निर्णय घ्या, असं आपल्याला थांबून चालत नाही। किती दिवस राहणार आपण, आणि आपण कोणाच्या भरोश्यावर तुम्ही राजकारण। आम्ही नगरसेवक, आम्ही महानगरपालिकेत आपल्या काय विकासाचे कामच आमचे काय होत नाहीत, तर आपलं सत्ताधारी पक्षाबरोबर जावा असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे जिल्हा परिषदला इच्छुक असलेले, सभापतीला इच्छुक असलेले, महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते। आणि आपणही थांबणं म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं। कार्यकर्ते थांबत नसतात का, आपण खूप वेळ थांबलं ना मग दुसरे दारं त्यांना खुले राहतात। दुसऱ्या पुढाऱ्याकडे जाऊन त्यांनी लगे जॉईन होते। म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही केलेला आहे। कधीपर्यंत आपण आपला निर्णय कळवतो असं सांगितलेलं आहे? नाही, मुख्यमंत्र्याला आम्ही साहेब आहे म्हणलो, फक्त आमचे कार्यकर्त्याचे विचार घेतो म्हणलो। आम्ही आज नाही तर उद्या आम्ही मीटिंग घेतो आणि मुख्यमंत्र्याला कळवतो। आणि मुख्यमंत्री आम्हाला सांगितलंय, मी सांगितलं की साहेब तो आपण स्वतः या, त्यांची पक्षाची भाजपची पक्षाची सिस्टीम वेगळी आहे। प्रदेशाध्यक्षबरोबर तुम्ही आता चर्चा करून घ्या म्हणले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करा। मी त्यांना बोलतोय आणि रितसरप्रमाणे तुम्ही मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये पहिल्यांदा तिथं तुम्ही पक्षप्रवेश करा, मग हा मोठा कार्यक्रम इथं शेतकरी मेळावा असू दे किंवा कार्यकर्त्याचा मेळावा असेल त्यावेळेला मी उपस्थित राहतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी हाच विषय मांडला त्यांना की आता मागचे अनेक वर्ष आमचा दोघांचा संघर्ष असतो मतदारसंघामध्ये। जेव्हा एखादा कुठं तर आपण त्यांना भेटून माझी बाजू माननीय मुख्यमंत्री साहेबाला हीच बाजू सांगितली की तुमचं स्थानिक आमदार तिथं आहेत आणि मी तिथं येतोय साहेब, तुम्हालाही अडचण होणे आणि मलाही अडचण होणे नाही, तुम्ही ते करू नका। आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, पार्टी आपल्याला चांगली ठेवायची आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका। आम्ही संबंधित आमदाराला आता 2-3 आमदार इथं सोलापूर तसंच आहे, अक्कलकोटचा आमदारचा विषय तसंच आहे, शहरातल्या दोन्ही आमदारांचा तसंच आहे, विजय मालकांचा विषय तसंच आहे, कोटे साहेबांचा विषय तसा आहे। पण सगळ्याला घेऊन जायची भूमिका असेल। मुख्यमंत्र्याच्या डोक्यात काय चाललं आहे ते आपल्याला माहीत नाही, कशा पद्धतीनं हे सांगड घालतील आणि कदाचित खूप चांगले मोठे पुढचे ह्याचे विचार असतील मुख्यमंत्री साहेबांपुढं, त्यांचं धोरण पुढचं खूप असेल। त्यामुळं त्यांनी म्हणले तुम्ही ती काळजी करू नका, आम्ही त्या वेळेला त्या अडचण आली असेल तर मी सोडायला खंबीर आहे म्हणून सांगितलं। तुमच्यासोबत आलेले जे सगळे सहकारी होते त्यांच्याशी या सगळ्यांना काही चर्चा झाली का? जसं तुमच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह आहात, ते इथं जे सोबत आलेले सहकारी होते तुमच्या आधीचे सहकारी सगळे ते काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात आता? त्यांचे काय भावना? नाही, त्यांची पण त्यांचं सेम जी माझी अडचण आहे त्यांना ती अडचणी आली आहे। म्हणजे काहीच कामं होत नाहीत, काही कामं होत नाहीत आणि आम्हाला काम का होत नाही आणि कुणाला सांगा आम्ही, तर आता वर कोणच नाही तसं सांगायला, त्यांना पण तशीच परिस्थिती आहे। त्यामुळे ते म्हणले आपण आपल्या कार्यकर्त्याची कामं झाले पाहिजे, मतदारसंघातले कामं झाले पाहिजे। अनेक कामं असतात, रोज उठून कामं असतात, आपण कुणाला आपण नाही म्हणून सांगणार, किती दिवस सांगणार? आणि इथं काय सुधारण्याचे दिवस काय वाटेणार, आम्ही जिथं आहे तिथं अजून आमचं बिघडतच चाललेलं आहे जुन्या पक्षामध्ये।
त्यामुळे तिथं काय खरं नाही आता ते. पण मग तुम्ही काँग्रेसमध्ये आहेत, पण ते दोघंही जे म्हणजे राजन मालक असतील, यशवंत तात्या असतील, लोकनाथ असतील, तर सगळे अजित गटात आहेत, सत्तेचे लोक आहेत. नाही, त्या पक्षाचं आणि त्यांचे प्रमुख अजितदादा होते किंवा आपले CM साहेब आहेत, ते तिघं ठरवतील. त्यांच्याबद्दल मी कशाला आता काय विचार करूया. पण मग तुम्हाला जे जुने तुम्ही ज्या पक्षात होतात म्हणजेच काँग्रेसमध्ये होतात, तर त्या वरिष्ठांकडून काही विचारणा झाली का, किंवा का जाताय, काही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला का काय? आता जे प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ साहेबांना, दिलीप मानेच त्यांना माहीत नाहीत अजून. नाना भाऊला माहीत होते, पण आता एवढी परिस्थिती अशी झाली की बाबा माझे आमदार आहे. आता मी अनेक संस्थेवर काम करतो, जिल्हा मध्यवर्ती, जिल्हा दूध संघ, एवढी मोठी बाजार समिती, क्रिकेट असोसिएशन, अनेक संस्था आहेत. सगळ्या चालवत असताना सुद्धा त्यांना म्हणजे माहीत पण नाही दिलीप माने कोण आहे, काय आहे वरिष्ठाला. आणि ज्यांना माहीत होते ते आमच्यावर नाहीतच जातात.